नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अग्निपंख क्लासेस मुरुड या आपल्या YouTube चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, नवोदयची परीक्षा फक्त 25 ते 26 दिवस राहिलेली आहे। या कमी कालावधीमध्ये एकदम चांगल्या प्रकारे जर तुम्हाला अभ्यास करायचा असेल तर अग्निपंख क्लासेस मुरुड या आमच्या YouTube चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करा। त्यामधील प्लेलिस्ट मध्ये जाऊन गणित आणि बुद्धिमत्तेचे भरपूर व्हिडिओ बनवलेले आहेत। त्या व्हिडिओमधील उदाहरणांचा एकदम चांगल्या प्रकारे अभ्यास करा आणि चांगले मार्क मिळवण्याचा प्रयत्न करा। चला विद्यार्थी मित्रांनो, चालू करूयात आजचा व्हिडिओ। शेतात खुरपणी करण्यासाठी 5 मजुरांना 12 दिवस लागतात, तर 3 मजुरांना ते काम करण्यासाठी किती दिवस लागतील, असा प्रश्न आपल्याला 2007च्या नवोदयच्या परीक्षेमध्ये विचारलेला होता। मग अशा प्रकारचा जर प्रश्न असेल तर तो प्रश्न व्यस्त चलनावर आधारित आहे। बघा आता या ठिकाणी काय होते, 5 मजुरांना 12 दिवस लागतात। मजूर आहेत 5 आणि दिवस लागतात 12, तर 3 मजुरांना ते काम करण्यासाठी किती दिवस लागतील। 5 मजुरांना 12 दिवस म्हणजे 3 मजुरांना आपल्याला माहिती आहे 100% जास्त दिवस लागतील। 5 मजुरांना 12 दिवस लागतात, तर 3 मजुरांना किती दिवस लागतात। तर अशा प्रकारचं उदाहरण सोडवण्यासाठी विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, मजूर गुणिले दिवस बरोबर मजूर गुणिले दिवस अशा प्रकारे मांडणी करून घ्यायची आहे। मजूर बघा सुरुवातीला किती आहेत 5 गुणिले दिवस किती लागतात 12। या ठिकाणी मजूर किती आहेत 3, दिवस किती लागतात ते आपल्याला या ठिकाणी विचारलेलं आहे। या ठिकाणी दिवसच्या खाली दिवस लिहायचं, या ठिकाणी 3 गुणिले आहे ते डाव्या बाजूला आल्यानंतर भागिले मध्ये जात असतात। 5 गुणिले 12 आणि हे 3 गुणिलेचे भागिले, 3 चोक 12। या ठिकाणी 5 गुणिले 4 बरोबर किती दिवस लागतील, मग 5 चोक 20 दिवस लागतील। 3 मजुरांना ते काम करण्यासाठी 20 दिवस लागतील। पर्याय क्रमांक या ठिकाणी बी आहे, 20 दिवस। चला विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी 2 नंबरचं उदाहरण घेऊ आपण। सेम अशाच प्रकारचं व्यस्त चलनावर आधारित हे पण उदाहरण आहे। एका गोदामातील धान्य साठा 4000 माणसांना 30 दिवस पुरतो, तर तो धान्य साठा 6000 माणसांना किती दिवस पुरेल। या ठिकाणी बघा 4000 माणसं आहेत तर 30 दिवस, मग या ठिकाणी माणसं वाढले म्हणजे 100% या ठिकाणी 30 दिवसापेक्षा कमी दिवस, कारण माणसं वाढलेली आहेत। मग या ठिकाणी पण अशाच प्रकारे मांडणी करायची आहे, माणसे गुणिले दिवस बरोबर माणसे गुणिले दिवस। माणसे किती आहेत 4000, दिवस किती लागतात 30 बरोबर माणसे किती आहेत या ठिकाणी 6000 आणि आपल्याला विचारलेलं काय आहे किती दिवस लागतील। मग ह्या दिवसच्या खाली दिवस अशा प्रकारे लिहून घ्यायचे, दिवस किती लागणार आहे ते आपल्याला काढायचं आहे। मग हे जशाला तसं 4000 गुणिले 30 आणि हे जे 6000 गुणिले आहेत ते डाव्या बाजूला आल्यानंतर काय होतील, भागिले 6000 होतील। मग 1 2 3 1 2 3 खालचे 3 शून्य कॅन्सल, वरचे 3 शून्य कॅन्सल, 6 1 6 6 पंचे 30, 4 गुणिले 5 4 गुणिले 5 बरोबर या ठिकाणी पण सुद्धा दिवस किती आलेले आहेत 4 पंचे 20 दिवस आलेले आहेत। याचं पण उत्तर 20 दिवस आलेलं आहे आणि याचं पण उत्तर 20 दिवस आलेलं आहे। योगायोग आहे, हे गणित 2009 मध्ये विचारलेलं आहे आणि हे 2007 मध्ये विचारलेलं आहे। चला विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी 3 नंबरचं उदाहरण पाहू। शमीचा एका पुस्तकाचा पावभाग, किती भाग पावभाग वाचून झाला तेव्हा 25 पाने वाचून झाली, पावभाग वाचून झाला तेव्हा 25 पाने वाचून झाली, तर त्या पुस्तकाच्या एकूण भागाची 2/5 भाग म्हणजे एकूण पाने किती। या ठिकाणी आपल्याला एकूण पाने विचारलेली आहे आणि वाचून किती झालेले आहेत, पावभाग झालेला आहे वाचून। पावभाग म्हणजे 25 पाने, पाव म्हणजे 1/4, एका भागामधला चतकोर भाग म्हणजे पावभाग आणि पावभाग म्हणजे किती 25 पाने आहेत, तर मग अर्ध्या भागाचे 50 होतील, म्हणजे या ठिकाणी 25, या ठिकाणी 25, या ठिकाणी 25, टोटल पान किती आहेत, मग 100 पान आहेत। टोटल पाने किती आहेत 100 पाने आहेत, परंतु आपल्याला टोटल पाने विचारलेले नाहीत। या ठिकाणी एकूण पाने किती या ठिकाणी विचारलेले नाही, तर काय विचारलेलं आहे एकूण भागाची, त्या पुस्तकाच्या एकूण भागाच्या 2/5 भाग म्हणजे किती पाने या ठिकाणी विचारलेले आहेत। मग आपल्याला 100च्या 2/5 भाग किती पानं होतात ते आपल्याला या ठिकाणी विचारलेलं आहे। 5 दोन्ही
10 या ठिकाणचा 0 या ठिकाणी 20 गुणिले 2 20 गुणिले 2 बरोबर या ठिकाणी किती होतील 40 पाने एकूण पानाच्या 2/5 भाग पाने पर्याय क्रमांक 1 40 पाने या ठिकाणी उत्तर आलेलं आहे। चला तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी 4 नंबरचं उदाहरण घेऊ आपण 12/5 व 3/9 या अपूर्णांकाच्या दरम्यानचा अपूर्णांक कोणता हे उदाहरण आपल्याला 2005च्या नवोदयच्या प्रश्नपत्रिकेमध्ये विचारलेले आहे। व अशा प्रकारचं उदाहरण सोडवण्यासाठी म्हणजे दरम्यानचा अपूर्णांक काढण्यासाठी एकदम साधं सोपं सूत्र लक्षात ठेवा दरम्यानचा अपूर्णांक बरोबर दरम्यानचा अपूर्णांक बरोबर अंशाची बेरीज अंशस्थानी करायची अंशांची बेरीज भागिले छेदांची बेरीज एकदम साधं सोपं सूत्र आहे। अंशांची बेरीज 12 अधिक 3 अंशस्थानी लिहायचं 12 अधिक 3 आणि छेदस्थानी 5 अधिक 9 5 अधिक 9 अंशाची बेरीज 12 अधिक 3 किती होतात 15 आणि 5 अधिक 9 किती होतात 14 होतात। अशा प्रकारे या गणिताचं उत्तर किती आलेलं आहे 15/14 पर्याय क्रमांक 2 15/14। चला विद्यार्थी मित्रांनो अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी अग्निपंख क्लासेस मुरुड या आमच्या YouTube चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद।